असं नाही, मुंबईच्या हितासाठी, मुंबईच्या विकासासाठी, मुंबईच्या सुरक्षितेसाठी सगळ्याच कामांना प्राधान्य आहे. सर्वच कामं त्याच्यामध्ये आली. मग आता आता हा तर आपण विषय घेतलेलाच आहे फेरीवाल्यांचा, पण मुंबईच्या काही बेसिक गरजा असतात. रस्ते, लाईट, पाणी, रस्त्याच्या बाजूला असलेली संपूर्ण ट्रॅफिक असतात, वाहनं पार्किंग केलेली असतात, ज्यामुळे रस्ता आपल्याला पूर्णपणे वापरायला मिळत नाही. ह्या सगळ्याच गोष्टींवरती एक 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 टप्प्याटप्प्याने आम्ही कामाला सुरुवात करणार. एक एक आढावा बैठक आम्ही लावायला सुरुवात पण केलेली आहे. जसं आता इलिगल हॉकर्सची एक मिटिंग झाली. आता दुसरा टप्पा येणार नालेसफाई. नालेसफाईवरून वरती आम्ही IIT बॉम्बेचं एक थर्ड पार्टी ऑडिट ठेवायचं चाललं. त्या बाबतीत माझं कमिशनरांबरोबर आज बोलणं पण झालं की नुसता गाळ काढून तो गाळ कुठे ठेवला जातो, गाळ सुकवला जातो का, सुकलेला गाळ मग तो घेऊन नेला जातो का, की तो पुन्हा त्या पाण्यात जातो. ह्या सगळ्या गोष्टीचं ऑडिट होणार. किती मेट्रिक टन गाळ तुम्ही ह्या ठिकाणी उचललेला आहे. तर पावसाळ्या बिफोर मॉन्सून जे काही मुंबईच्या गोष्टी असतात, नालेसफाई आहे, रोडवरती कुठे पाणी स्टॅग्नंट राहते, कुठे सगळे ते रोडचे फुटपाथ वगैरे त्याच्या खालचे ड्रेनेज सगळे क्लीन झाले का. तर ह्या सगळ्या प्रायोरिटीच्या गोष्टी झाल्या बिफोर मॉन्सून. आणि बाकी इतर ज्या आहेत त्या चालूच आहेत. तर मुंबईची ही कामं न थांबणारी सतत आम्ही सेवेसाठी, म्हणूनच तर आम्ही बोललो महापौर नाही, उपमहापौर नाही, आम्ही सेवक आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.